नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अंबिगर चौडय्यांचा समाज शैक्षणिक, आर्थिक व सामाजिकरित्या विकसित होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाला पाहिजे. कोळी समाजाच्या मागणीनुसार अनुसूचित जाती जमातीच्या यादीत या समाजाचा समावेश करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. कोळी समाज जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी सरदार्स हायस्कूल मैदानावर झालेल्या अंबिगर चौडय्या जयंती उत्सव कार्यक्रमात बोलताना सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले की इतक्या मोठ्या प्रमाणात जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, याचा आपल्याला आनंद होत आहे. अंबिगर चौडय्या हे संत स्पष्ट वक्ते होते. आमदार राजू सेठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिलीप कुरुंदवाडे, विधान परिषद सदस्य रविकुमार, अंबिगर चौडय्या नरसीपूर पीठाचे स्वामीजी, खासदार इराण्णा कडाडी, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, कन्नड व संस्कृती खात्याच्या विद्यावती भजंत्री आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रत्येकाने पक्षाकडे उमेदवारी मागावी, कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवेल, असे सांगत पक्षाने आदेश दिल्यास बेळगाव लोकसभेची निवडणूक माझा सुपुत्र मृणाल हेब्बाळकर निश्चित लढवतील, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. सरदार मैदानावरील एका कार्यक्रमाप्रसंगी माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक 2 उमेदवारांची नावे पुढे आली असून या संदर्भात पक्ष प्रमुख ठरवतील, त्यानुसार उमेदवारी जाहीर करण्यात येईल. जिल्हा काँग्रेसकडून तशी 2 नावे सुचवली आहेत, पण कोणाला उमेदवारी देणे हे वरिष्ठ नेत्यांवर अवलंबून आहे. त्यावरच अंतिम निर्णय येणे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने 4 जणी महिला जागीच ठार झाल्याची घटना कागवाड तालुक्यातील शेडबाळ गावामध्ये घडली आहे. चंपा लक्कप्पा टक्कळकी वय वर्षे 45, भारती वड्डाळे वय वर्षे 30, मालू रावसा बैनापूर वय वर्षे 55 आणि शेकव्वा नरसप्पा सरसाई वय वर्षे 38 अशी मृतांची नावे असून कागवाड पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे. योगी वेमन यांनी आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून दिलेला संदेश माणसाच्या परिपूर्ण जगण्याला स्फूर्ती देणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. मुडलगी येथील बसव मंटप येथे तालुक्यातील रेड्डी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेमन यांच्या 612व्या जयंतीचे उद्घाटन करून ते बोलत होते. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार इराण्णा कडाडी, डॉक्टर गिरीश सोनवालकर आदींनी विचार व्यक्त केले. धारवाड कर्नाटक विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर अरविंद करबसन गौडर यांनी वेमन यांच्यावर व्याख्यान दिले. मार्कंडेय नदीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दिनांक 4 रोजी दुपारी मण्णूर येथे घडली. आदित्य अनिल चौगुले वय वर्षे 21, राहणार छत्रपती शिवाजी चौक मण्णूर असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार आदित्य हा रविवारी सुट्टी असल्याने नेहमीप्रमाणे आपल्या घरातील पाळीव कुत्रा घेऊन मार्कंडेय नदी काठावर पोहण्यासाठी गेला होता. व्यवस्थित पोहता येत नसताना देखील तो पाण्यात उतरला व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग महाराष्ट्र यांच्या वतीने रविवारी 4 फेब्रुवारीला कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. या स्वच्छता अभियानात सुमारे 12,000हून अधिक सदस्य सहभागी झाले होते. निरूपणाच्या माध्यमातून उत्तम समाज घडवण्याचे काम करणाऱ्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमाला होळीचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, स्थानिक भाजप आमदार महेश तेंगिनकाय, महापौर वीणा भारद्वाज तसेच हुबळी शहरातील नगरसेवक
हुबळी धारवाड महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र, कर्नाटक व राज्यातील 22,000 सदस्यांनी संपूर्ण हुबळी शहरात स्वच्छता अभियान राबवले. शिक्षक मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार प्रतिसाद देत आहे. या दृष्टीने सरकारी शाळा आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सरकार यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. येथील महावीर भवन येथे रविवारी कर्नाटक राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षक कार्यशाळा आणि महासभेचे उद्घाटन करून ते बोलत होते. स्वयंभू गणेश मंदिर महिला मंडळातर्फे तिळगुळ व हळदी कुंकू कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, त्रिशल बागी उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुधीर घोडगे यांनी परिचय करून दिला. प्रास्ताविक व स्वागत अध्यक्षा सुलभा भोसले यांनी केले. यावेळी महापौर म्हणाल्या, राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवण्यासाठी महिलांनी संघटित होणे गरजेचे आहे. उपमहापौरांनीही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी सविता जोशीलकर, अनुराधा गवळी, रत्ना गवळी उपस्थित होत्या. मनीषा जाधव यांनी आभार मानले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. यंग बेलगाम फाउंडेशनच्या वतीने केएलई डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRCच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अद्वैत संजय चव्हाण पाटील या 20 वर्षाच्या तरुणाला शस्त्रक्रियेचा अवलंब न करता वाचवण्याच्या महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल डॉक्टर अभिषेक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरात एकूण 20 युनिट रक्तदान देण्यात आले. या प्रसंगी माजी महापौर विजय मोरे, डॉक्टर विठ्ठल माने, ॲलन मोरे व इतर उपस्थित होते. देसूर ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष 25% अनुदानातून अनुसूचित जाती जमाती वर्गाच्या कुटुंबियांना प्लास्टिकच्या खुर्च्या, बेडशीट व स्टील पीपचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य रमेश गोरल हे उपस्थित होते. या प्रसंगी PDO सुचेता बेनकनहळ्ळी, काशाप्पा कांबळे व इतर उपस्थित होते. खानापूर तालुक्यात 11 गावात मोठ्या प्रमाणात कुंभार समाज वसला असून तो संघटित होणे गरजेचे आहे. त्यासाठी खानापूर तालुका पातळीवर कार्यरत असलेल्या संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचा विस्तार होणे गरजेचे असून सभासद संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक घरात मंडळाची माहिती पोहोचवणे गरजेचे आहे. तरच समाज संघटित होईल. त्यासाठी प्रत्येक गावात वार्षिक सभासद संख्या वाढवण्याचा एकमुखी निर्णय रविवार दिनांक 4 रोजी शिवस्मारक येथे खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी शनिवारी अचानक चिकोडीला भेट देऊन विविध खात्याच्या कार्यालयात भेट दिली. तसेच सार्वजनिक रुग्णालयात कर्मचाऱ्यांची हजेरी व सर्वसामान्यांच्या समस्यांबाबत चौकशी केली. स्वच्छतेबाबत सर्व अधिकाऱ्यांना दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. समाजासाठी चिंतन करीत असताना एकमेकाला समजून घेणे ही काळाची गरज आहे. समाज एकसंघ झाला तर प्रगती निश्चितच होते. मराठा समाज संघटित होण्यासाठी प्रत्येकाने अध्यात्म समजून घेणे आवश्यक आहे. समाज एक झाल्याशिवाय संघटन कळून येणार नाही, असे मत श्रीहरी गोसाई मठाचे पीठाधीश व मराठा समाजाचे जगद्गुरू परमपूज्य मंजुनाथ भारती महास्वामीजी यांनी व्यक्त केले.
येथील राजकुमार सावंत यांच्या निवासस्थानी आयोजित सकल मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. निपाणीत मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन तसेच वाहनधारकांनाही त्याचा त्रास जाणवत आहे. अनेक नागरिक व महिलांना या जनावरांनी गंभीर स्वरूपात जखमी केले आहे. त्यामुळे या जनावरांचा नगरपालिकेने तात्काळ बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेच्या वतीने आयुक्त जगदीश हुलगेजी यांना देण्यात आले. सध्या कृष्णा नदीमध्ये 4 टीएमसी पाणी असून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल इतके आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे. त्याकरिता सर्व ती व्यवस्था करण्याची जबाबदारी तालुक्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांवर आहे. यात जर हयगय केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा कागवाडचे आमदार तसेच हुबळी वायव्य विभागाचे केएसआरटीसी निगमचे अध्यक्ष राजू कागे यांनी दिला. शनिवारी कागवाड येथील सरकारी विश्रामगृहामध्ये तालुक्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांची टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार राजू कागे यांनी मार्गदर्शन केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.